पावला पावला बर का देव. बस बस बस. आता देवाला पण विश्रांती लागते ना. आता उन्हाचं घरी जा आणि जेवून बिवून या. हा सगळं आवरायचंय मला. हो पावलाय पावलाय. जा आता. आई आई ग. पाचशेची नोट. मांजरेकर महाराज आले ना त्यामुळे गल्ला चांगला जमलाय. कोण आहे? इन तू मोठे बाई तुम्ही. काय 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 करतेय? काही नाही. मी पण काही नाही. हा काय बघत होतीस? मी मी ते काय करतेस? काही नाही. काय बघत होतीस? आ मी काय बघत नव्हते. काय नाही पाहिलं? खरंच काय नाही पाहिलं? घट शपथ आत काय बघत नव्हती. मग हसली का? मी ते हसरी आहे ना. नक्की? पेढा. मंदिरातला पेढा हवाय ना तुला? नाही हो. चोरते ना तू? चोरते ना? नाही हो. तरीच म्हणलं रोज मंदिरातले पेढे गायब कसे होतात? मी चोरी नाही करत. मी खोड्या करते. व्यंकू महाराजांना विचारा. व्यंकू महाराजांना विचारा. तिथंच थांब, मी आलेच आलेच बघते तुझ्याकडं. ए इंदे कुठे पळते का? हा कुठे पळते? सुशिला पकड तिला. अगं थांब थांब इंदे. ए कुठे चालले? हा कुठे चालली? कुठे चालली? सुशिला पकड तिला. काय येईल तुला मार खायचं? मोठे बाई आता काय केलंय ना? काय केलं म्हणजे? अंगात नाही बळ म्हणे चिमटा काढून पळ. हे असला कारभार सहन करणार नाही मी. सांगून ठेव तुझ्या बाचीला. हा विठ्ठला समोरचा प्रसाद चोरला इन या नालायक मुलीनं. मंदिरातला प्रसाद चोरलास बाई गो. हा चल तुझी काय कर. थांब तुझी ना क्षत्रांची पूजा करते. थांब आता चप्पल कशाला? नाही लहान पोरांना चपल्याने मारतात का? खरटा तिकडं. थांब तू बघतेस. हा बघ तिला सोंगाचं हिंग खाता. प्रसाद चोरलास ना तू? चोरलास ना प्रसाद? सांग ना तिला. मग मंदिरातला प्रसाद चोरायला उपाशी ठेवते होय का मी तुला? हा मग ठेवतेस की. उपाशी ठेवते? बघ बघ मोठी बाई कशी बोलती. खरं तेच बोलते. सकाळी बिस्किट दिले का? माय किती खोटं बोलतेस ग. दिली नाही सकाळी बिस्किट तुला? खोटी ग खोटी. बघितलं मोठे बाई काय एवढी बोलते तरी निर्लज्जवानी कशी मारते मशिवानी बघती.
खराटा काय नुसता हातात धरायलाय काय? हा थांब, इंजे तुझे दातच तोडते. अगं हळू 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 तोडू नको काही. अगं थांब, पकड की इकडनं. अगं ए, मला मारू नको. नाही अगं तुला. अगं लहान पोरांना मारू नये ग. अगं नाही काय भोवती पोरगी. अगं लहान पोरांना असं मारू नये. मी तेच सांगत होते का. हा म्हणजे आम्ही ते तिच्या ते परिसर चोरला ना बाई. नाही म्हणजे खोडा करते ना ती. नाही मारत नव्हतो ते. तुम्ही सांगितलं तेव्हापासून सोडलं तिला मारणं आम्ही. ते खराटा साफसफाई मंदिराची ते. टोपी फिरली, यांची खोट जिरली. देवच पावला बनायचा. मोठेपणाची लय हाऊस आहे ना यांना. या आता आणा 1.5 लाख आणि घाला त्या महाराजाच्या डोक्यावर. धाकट्यानं धाकट्यासारखंच राहावं म्हणून. तू घरी ये, बघते. पापाची वासना नको दाऊ डोळा. त्याहूनही आंधळा बराच मी. काय रे हे विठुराय, काय चाललंय सगळी? सगळ्यांना सांग ना समजावून. हे सगळं देऊळ म्हणजे अख्ख्या गावचं श्रद्धास्थान आहे ना. त्याचं पावित्र्य नको का जपलं जायला? अशा व्यवहारासाठी इतकी अव्यवहारी तडजोड मला मान्य नाही. कधीतरी गादीच्या अधिकारात ठणकावून सांगावं असं वाटतं मला. पवित्र वाणी नको माझ्या मुखा. त्याहूनही मुका बराच मी. विठुराया, ते कीर्तन व्हावं असं मलाही मनापासून वाटतंय रे. पण कीर्तनातल्या या व्यवहारात माझा विठ्ठल कुठे दिसत नाही बघ माझी. क्षमा कर. काय असं वागतात का? माझ्याशी नाही बोललं तरी चालते, पण व्यंकू महाराज एवढे कासवेस होऊन गेले, त्यांच्याशी तरी बोलायचं. व्यंकू महाराज एवढ्या डोळ्यात पाणी आणून गेले, कमीत कमी हात तरी मारायचे. नुसतं आपल्या कमरेवर हात ठेवून उभा, हे बरोबर नाही बरं का?
एक गोष्ट आत्ताच क्लिअर करून टाकते. व्यंकू महाराज म्हणतात की तुला सगळं दिसतं, तुझ्यापासून काहीच लपत नाही. वातर माहितीये ही बेडकं का आणलेत म्हणून? आता एक पाप सांगू नको मला. कोणाला फसवणं पाप असतं, पण जो फसवतो त्याला तर शिक्षा झालीच पाहिजे. काय मानसेकर महाराजांचा करत कार्यक्रम करणार आहे, सांगून ठेवते बरं. ए दत्त्या, दत्त्या, ए उठ. अंताजी तुम्ही इकडे ड्युटीवर झोपा काढतो अरे. ते आहेत का पोपटराव? हा, साहेब मी बघतो आहेत का. आले साहेब आलेच. आले. बलभ्यला या अरे अंताजी आपण साक्षात दिग्रसकर कुटुंबाचे कुलदीपकाचे पाय आमच्या या पिंजऱ्याला लागलेत. हा पोपटरावांचा पिंजरा आहे, पण पिंजरा सोन्याचा आहे. अरे तो पाईप काढ. अंताजी आहेत ते आपले. वागून कसे येतील? मानाने येऊ दे त्यांना. या अंताजी. नमस्कार, नमस्कार. नमस्कार. अरे पाया पड ना. अंताजी आहेत ते आपले. अरे हम्म. बर, एक काम होतं. बोला बर. विठ्ठल मंदिरासाठी आपली मदत पाहिजे. आपल्या विठ्ठल मंदिरासाठी आमची मदत? वा अंताजी. हो, आम्ही माजी आमदार असलो म्हणून काय झालं? लोकसेवा अजून आम्ही सोडली नाही. लोकसेवेसाठी आम्ही ऑलवेज तत्पर. बोला. किती हाका मारल्या तुला? त्या वेळात पाल पण आले असते रे. कुठं लक्ष होतं तुझं? एवढा कसला विचार रे तुझा? अरे त्या इंदूच्या हातात 3 स्टार होता यार, कुठून मिळाला असेल तिला? या मॅटर साठी आलोय का मी इथं? आपला प्लॅन विसरलास? जरा लेवलला ये. हे बघ, फोकस ठेव जरा आयुष्यात. नीट ऐक, आज मावळतीला आपण निघायचंय आपल्या मिशनवर. कळलं का? येस रोजस, ओव्हर अँड आउट. सगळं काल, फक्त मावळती काय असतं ते नाही काल. वेस्ट आहेस रे तू. ए, इन्सल्ट करतोस हं तू माझा. अरे वेस्ट म्हणजे एक दिशा आहे, माहित नाही वय रे तुला? हे बघ, वेस्टला सनसेट येतं, सनसेटला मावळती म्हणतात. इव्हन इंग्लिश. मेन माणसं रडवले त्यांनी. त्यांना चांगलाच धडा शिकवा, चांगला धिंगाणा घाला.
तोपर्यंत गपरा. नो डराव डराव. ऑल द बेस्ट. ताई, हलू नको बरं तू. अगं दाबू नको ना, गाल दुखतात माझे. तू किती हलतो मग? काय चाललंय तुमचं काकीला सांग नाही, माझे गाल दाबत आहे. आणि तू हलतो ते सर मी करते सर. तूच अडवून ठेवलंय त्याला. उगा मोठ्या बाईंसारखं बोलू नकोस मला. मी आणि तुला नाही तयार व्हायचं का? अगं हे काय साडी काढली की मी? अगं कानात नाही घातलं, गळ्यात नाही. आणि पाटल्या कुठे आहेत तुझ्या? अगं तू आवर. हे येतीलच इतक्या. चाच आवर जा. उशीर होतोय. 100 वर्ष आयुष्य आहे काका तुम्हाला. चला तू, आपल्याला तयार व्हायचंय. इंदूच्या आधी तयार व्हायचं ना. ये. आहो काय झालं? पैशांची सोय झाली नाही झाली. दागिने गहाण ठेवून फक्त 85,000ची जोड झाली. पण मग आता खाल्याचं कीर्तन? सगळा हवाला विठुरायावर आहे बघ. बुवांकडनं मुदत मागून घेऊ ना. शकू काय उपयोग आहे त्याचा? मुदत वाढवून घेतली तरी पैसे आणणार कुठून आपण? पैशांची व्यवस्था झालेली आहे. दिग्रसकर खानदानात आतापर्यंत स्त्रीधन घराच्या बाहेर गेलं नव्हतं. व्यंकोबाने ते करून दाखव. काय काय दिवस दाखवणार आहे कोणाच ठाऊक. शकुंतला, हे तुझं स्त्रीधन. हा अंताजी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत या घरातल्या स्त्रीचं स्त्रीधन घराच्या बाहेर जाणार नाही. पण हा डबा जिथं होता तिथून आणला. स्त्रीधन त्याला हात न लावता पैशांची व्यवस्था केली या अंताजीने. कशी? पोपटराव शब्द टाकला, एका पायावर 1.5 लाख द्यायला तयार झाले. काळजी करू नको दादा, हे चुकीचं आहे. कारण आता पोपटरावांकडनं पैसे घेतले म्हणजे त्यांच्या हॉटेलचे बॅनर आपल्या देवळात लावणं आलं. अरे चुकीचा पायंडा पडेल यांनी. अरे व्यंकट, दिग्रसकर बुवांच्या गादी समोर काल्याचं कीर्तन झालं नाही तर चुकीचा पायंडा पडेल. 4-5 बॅनर लावल्याने काही फरक पडणार नाही. आणि मी पैशांची व्यवस्था केलेली आहे, त्याच्यामुळं कीर्तन होऊ द्यायचं का नाही हा सर्वस्वी निर्णय कमिटीचा आहे आणि तुमचा आहे. कारण तुम्ही गादीचे वारसदार, तुमचा मान मोठा, तुम्ही मानाने मोठे, आम्ही फक्त वयाने मोठे. कीर्तन झालं नाही तर जबाबदारी तुझी, निर्णय पण तुझा. ₹1.5 लाख मॅनेज केले तुम्ही? सवाल त्याच्या शब्दावर पोपटराव झाला राजी. तो अंताजी. आता व्यंकट महाराजांची मान खाली गेली असेल ना. हे असं आहे, मोठी बाई आहे मी. माझा मान मोठा आणि अधिकार पण मोठा.
चला जेवायला. आनंदी खानदानी होता पण उगा एक